पुढच्या बातमीकडे G7 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी झाले आहेत। कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याकडून मोदींचं स्वागत करण्यात आलं। कॅनडातील झालेल्या G7 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी झाले आहेत। कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मोदींचं स्वागत केलं आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली आहे। बैठकीनंतर मोदी आणि भारत कॅनडामधील संबंध खूप महत्त्वाचे आहेत असंही म्हटलेले आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया। चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। G7 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी झालेले आहेत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये कॅनडा आणि भारत ह्या दोन देशांचे संबंध अधिक दृढ होतील अशी चर्चा झालेली आहे। सविस्तर तेजस G7 परिषद कनानास्किस येथे झाली आहे। आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी असं मेसेज फिरवला जात होता की पंतप्रधान मोदींना G7चं आमंत्रण दिलेलं नाहीये, परंतु असं नव्हतं। मार्क कार्नी जेव्हा पंतप्रधान झाले कॅनडाचे तेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदींना G7चं आमंत्रण दिलं। त्यानंतर आज सकाळी कनानास्किस येथे G7 शिखर परिषद झाली। त्यामध्ये कॅनडाच्या पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मोदींचं स्वागत केलं। त्यानंतर या दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली। बैठकीनंतर जेव्हा मोदींनी त्या बैठकीबाबत माहिती दिली तेव्हा मोदी म्हणाले की भारत आणि कॅनडामधील संबंध खूप महत्त्वाचे आहेत आणि भारताला G7 मध्ये आमंत्रित केल्याबद्दल त्यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले। तर ते हेही म्हणाले की 2015 नंतर पुन्हा एकदा कॅनडामध्ये येऊन कॅनडाच्या लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळाली। या बैठकीमध्ये भारत आणि कॅनडामध्ये उच्चायुक्तांना पुन्हा नियुक्त करण्यासाठी करार झाला आहे। आपण जर बघितलं तर दहशतवादी निझर हत्याकांड जे झालं होतं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तेव्हा दोन्ही देशांनी प्रत्येकी 6 राजदूतांना देशातून काढून टाकलं होतं। मात्र आता ह्या उच्चायुक्तांना पुन्हा नियुक्त करण्यासाठी करार झाला आहे। या G7 परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज इत्यादी जे नेते आहेत त्या नेत्यांना पंतप्रधान मोदी भेटले, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर पंतप्रधान मोदी आता क्रोएशियाच्या दौऱ्यावर रवाना झालेत। तेजस, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।